नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 22 मे 2026 चे जेवढेही महत्त्वाचे चालू घडामोडीचे 10 प्रश्न आहेत, हे महत्त्वाचे 10 प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. बुलेट रॅपिड फायरच्या सीरीजमध्ये रोज सकाळी 6 वाजता आपण चालू घडामोडीचे लेक्चर बघत असतो. तुम्ही जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेवटी जाताना लाईक जरूर करा. चला, पहिला प्रश्न बघण्याच्या पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जो शेवटचा प्रश्न विचारला होता, त्याचं अगोदर उत्तर आपण जाणून घेऊयात. नुकतेच तयार करण्यात आलेले भारताचे पहिले स्वदेशी बनावटीचे लष्करी वाहतूक विमानाचे नाव काय आहे? अगदी छान पद्धतीचं उत्तर सर्वांनी दिलेलं आहे. याचं उत्तर आहे C-295, पर्याय क्रमांक 4. C-295. अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. 6 जुलै ते 23 ऑगस्ट दरम्यान रियाध येथे होणाऱ्या ई स्पोर्ट्स विश्वचषक 2026 साठी पात्रता मिळवणारे पहिले भारतीय बुद्धिबळपटू कोण बनले? तर नुकतंच ही जी काही स्पर्धा आहे ती रियाध, जी सौदी अरेबिया नावाचा देश आहे, सौदी अरेबिया, या सौदी अरेबियामध्ये ही ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप जो आहे तो पार पडणार आहे. यासाठी पात्रता मिळवणारे पहिले भारतीय बुद्धिबळपटू बनले आहेत. त्यांचे नाव आहे अरविंद चिदंबरम, पर्याय क्रमांक 4. अरविंद चिदंबरम. लक्षात ठेवा, क्वेश्चन तुम्हाला असाही प्रश्न विचारू शकता तुम्हाला, की अरविंद चिदंबरम यांचा संबंध कोणत्या खेळाशी आहे? हे आहे चेस. बुद्धिबळ IMP आहे. ओके. जागतिक चेस दिवस असतो 20 जुलैला. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, पहिली भारतीय महिला कोण बनले? तर चेस वर्ल्ड कप जिंकणारे त्यांचं नाव आहे दिव्या देशमुख. दिव्या देशमुख यांनी 2025 मध्ये चेस वर्ल्ड कप जिंकलं होतं आणि हे भारताच्या 88व्या क्रमांकाचे ग्रँड मास्टर देखील बनले होते. ग्रँड मास्टर 88 क्रमांक लक्षात ठेवा. चला, कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की सध्या भारताचे नवीनतम 95वे ग्रँड मास्टर कोण बनलेले आहेत? अगदी लेटेस्ट नवीन बनलेले 95 ग्रँड मास्टर कोण आहेत? कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न दुसरा. नुकतेच गांधीनगर येथे पार पडलेल्या आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026 मध्ये पदक तालिकेत भारत हा कितव्या क्रमांकावर राहिला आहे? भारताने एकूण ह्या स्पर्धेमध्ये 10 पदके जिंकलेत आणि ह्या 10 पदकांपैकी 1 सिल्वर आहे, 0 गोल्ड आहे, 0 गोल्ड, 1 सिल्वर आणि 9 ब्रॉन्झ पदके भारताने जिंकलं आहे. लक्षात ठेवा. ओके. एवढी पदकांची कमाई करून भारत हा या टोटल एकूण पदक तालिकेमध्ये कितव्या क्रमांकावर राहिला आहे? तर तो आहे 11वा क्रमांक, पर्याय क्रमांक 3. 11वा क्रमांक राहिला. लक्षात ठेवा. हेही क्वेश्चन विचारू शकतात की आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन कुठे करण्यात आलं होतं? हे आहे गुजरातची राजधानी गांधीनगर. गांधीनगर. लक्षात ठेवा. ह्या स्पर्धेमध्ये पदक तालिकेत पहिला राहिला आहे चीन. 1 नंबरला पदक तालिकेमध्ये प्रथम क्रमांकावर राहिला आहे. 41 जी पदके ह्या चीननं पटकावले होते. लक्षात ठेवा. आणि जे काही एक जो ब्रॉन्झ मेडल आहे, सॉरी, एक जो सिल्वर मेडल आहे, हे सिल्वर मेडल लक्षात ठेवा कुणी जिंकलं असेल? हे तर ज्ञानेश्वरी यादव. IMP ज्ञानेश्वरी यादव यांनी सिल्वर मेडल जिंकले आहे एकमेव. गोल्ड तर भेटलेलेच नाहीत. जर पदक तालिका बघितलं तर 1 नंबरला या ठिकाणी बघा तुम्ही, 1 नंबरला आहे चीन, जो 41 पदकांची कमाई केला. 2 नंबरला आहे डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कोरिया, DPR म्हणतो आपण त्याला, 30 पदके. आणि भारताने याच्यामध्ये 11व्या क्रमांकावरती आहे. ओके. 0 गोल्ड, 1 सिल्वर, 9 ब्रॉन्झ आणि 10 टोटल पदके. रेसलिंग लक्षात ठेवा. ओके. हे वेट लिफ्टिंग आहे. मग भारताला संपूर्ण ऑलिम्पिकच्या क्रीडा स्पर्धेमध्ये 2000 मध्ये ऑलिम्पिकचे पार पडलं होतं सिडनी या ठिकाणी. या सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरी जे होत्या यांनी भारताला पहिलं महिलांमध्ये मेडल मिळवून दिलं होतं. त्यावेळेस कांस्य पदक. लक्षात ठेवा. हे देखील वेट लिफ्टिंगचंच होतं. त्यानंतर मग रौप्य पदक. ओके. वेट लिफ्टिंगमध्ये रौप्य पदक ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळवून दिलेत कोण? तर त्यांचं नाव आहे मीराबाई चानू. मीराबाई चानू, जे की मीराबाई चानू कुठले येतं? मणिपूर राज्याचे आहेत. चला, पुढचा प्रश्न तिसरा. नुकतेच केंद्रीय माहिती आयोगाने खालीलपैकी कोणती संस्था माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत येत नाही असे निर्णय नुकताच दिले? खूप महत्त्वाचा हा निर्णय आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी सरकारचा जो पैसा जातो ना, सरकारचा 1 रुपया जरी जात असेल एखाद्या संस्थेला, तर ती सरकारी संस्था बनली. मग ते माहितीच्या अधिकाराच्या कक्षेमध्ये येतं. मात्र जो BCC आहे,
बोर्ड ऑफ कंट्रोल क्रिकेट इन इंडिया हे याला सरकारचा पैसा जात नाही आहे. ओके, स्वतंत्र हे मंडळ आहे भारतामध्ये जे संपूर्ण नियंत्रण ठेवतं क्रिकेटवरती भारतामध्ये. याचं हेडक्वार्टर येतं कुठं, तर वानखेडे स्टेडियम मुंबई या ठिकाणी आहे. वानखेडे स्टेडियम मुंबईला आहे. हे आता ह्या RTIच्या कक्षेमध्ये येत नाही असं स्वतः माहिती आयोगाने म्हटलेलं आहे, केंद्रीय माहिती आयोगाने म्हटलेलं आहे. ओके, BCIचे सध्या अध्यक्ष कोण असतील, तर त्यांचं नाव आहे मिथुन मनहास. मिथुन मनहास हे अध्यक्ष येतं आणि सचिव कोण असतील याचे BCIचे सचिव येतं देवजीत सैकिया. देवजीत सैकिया हे सचिव येतं आणि अध्यक्ष येतं मिथुन मनहास. उपाध्यक्ष कोण असतील, राजीव शुक्ला. उपाध्यक्ष राजीव शुक्ला. CEO कोण असतील, हेमांग अमीन. हे येतं CEO. हे 2-3 जे पोस्ट आहेत ना, हे पोस्ट BCI वरती लक्षात ठेवा. IMP आहे. मग मनपा, इंडियन रेल्वे, LIC सर्व हे RTIच्या कक्षेमध्ये येतात. मग जे RTI आहे त्याला आपण RTI म्हणतो आपण, राईट टू इन्फॉर्मेशन. RTI याची स्थापना झाली होती 12 ऑक्टोबरला. 12 ऑक्टोबर 2005 आहे. RTI ॲक्ट जरी विचारलं तर तो 2005चा आहे. RTI ॲक्ट 2005 लागू झाला आहे राष्ट्रपतीच्या सहीने 12 ऑक्टोबर 2005 मध्ये. राईट टू इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. मग केंद्रीय सध्याच्या घडीला मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? IMP क्वेश्चन आहे. केंद्राचे सध्या मुख्य माहिती आयुक्त कोण असतील? त्यांचं नाव आहे राजेश कुमार गोयल. राजेश गोयल. राजेश गोयल हे आहेत मुख्य माहिती आयुक्त याचे, केंद्रीय माहिती आयोगाचे लक्षात ठेवा. आणि पहिले कोण होते, पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण होते? वजाहत हबीबुल्ला. हबीबुल्ला हे होते पहिले मुख्य माहिती आयुक्त. लक्षात ठेवा, IMP आहे. हे दिले सगळी माहिती. BCI ह्याच्यामध्ये कंट्रोलच्या बाहेर आहे, आता ते येत नाही. पुढचं क्वेश्चन, चौथं. नुकतेच हेल्थ AI कॉन 2026चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं? कोणत्या ठिकाणी पार पडलं? हे हेल्थ AI कॉन म्हणजेच हे आरोग्याविषयीच आहे. लक्षात ठेवा, आरोग्याविषयीची ही परिषद पार पडली कुठं? नवी दिल्ली या ठिकाणी, पर्याय क्रमांक 3. दिल्ली या ठिकाणी पार पडलं आहे. दिल्लीमध्ये आपल्याकडे एक संस्था पण आहे, त्याचं नाव आहे भारत मंडपम. ज्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचे जे काही परिषद वगैरे पार पडत असतील तर दिल्लीमध्ये भारत मंडपम या ठिकाणी पार पडतात. अजून एक संस्था आहे यशोभूमी, दिल्लीमध्येच आहे. दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री म्हणलं तर रेखा गुप्ता. आणि तरणजीत सिंग संधू हे दिल्लीचे नवीन नायब राज्यपाल बनलेत. दिल्ली हे यमुना या नदीच्या काठी आहे, लक्षात ठेवा. आणि भारताचे केंद्रीय आरोग्य मंत्र्याचे मंत्री कोण असतील हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री कोण आहे सध्याच्या घडीला? पाचवा प्रश्न, नुकतेच आलेल्या सरकारी आकडेवारीनुसार भारतामध्ये सर्वाधिक गूळ उत्पादक राज्य हे कोणतं आहे? जग्गेरी म्हणतो आपण. गूळ उत्पादक राज्य आहे उत्तर प्रदेश, पर्याय क्रमांक 1. सर्वाधिक उत्तर प्रदेश राज्य हा गूळ उत्पादक आहे संपूर्ण भारतामध्ये. 2 नंबरला कुठला असेल? 2 नंबरला आपला महाराष्ट्र आहे. 3 नंबरला आहे कर्नाटक. 3 नंबरला कर्नाटक येतो, मात्र 1 नंबरला उत्तर प्रदेश, 2 नंबरला महाराष्ट्र. ही विसरू नका. गूळ उत्पादक राज्य आहे. संपूर्ण जर मी जग म्हटलं, ओके, संपूर्ण जगामध्ये भारत हा गुळाच्या उत्पादन नंबर 1 वरती आहे. संपूर्ण भारतामध्ये 70% गूळ उत्पादन कुठे होतं? एकट्या भारतामध्ये होतं. आणि भारतामध्ये एकाचे 4 जे गुळाचे उत्पादन आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा, ज्यांना GI टॅग भेटलेलं आहे, ज्याला आपण जिओग्राफिकल इंडिकेशन म्हणतो आपण. पहिला आहे कोल्हापूरचे गूळ, जे महाराष्ट्रामध्ये येतं कोल्हापुरी गूळ, त्याला GI टॅग भेटला आहे. त्यानंतर आहे मारायूर, ओके, शर्करा. मारायूर शर्करा म्हणून आहे केरळमध्ये, तर त्याला देखील GI टॅग भेटला आहे. त्यानंतर मुझफ्फरपूर जे आहे उत्तर प्रदेशमध्ये, मुझफ्फरनगर थोडक्यात, ह्या मुझफ्फरनगरचं देखील गुळाला GI टॅग भेटला आहे. त्यानंतर आहे सेंट्रल त्रावणकोर गूळ, जे केरळमध्ये येतं. हे 4 गूळ खूप फेमस आहेत. कधी तुम्ही कधी GK मध्ये, स्टॅटिक GK मध्ये वगैरे विचारलं तर लक्षात ठेवा. मग उत्तर प्रदेश आहे या ठिकाणी. उत्तर प्रदेशविषयी जे अधिक पॉईंट आहेत त्यांच्यावरती आपण काय करूयात, एक नजर टाकूयात. निर्मित झाली होती उत्तर प्रदेशची 24 जानेवारी 1950 मध्ये. राजधानी लखनौ आहे. मुख्यमंत्री आता योगी आदित्यनाथ. राज्यपाल आता आनंदीबेन पटेल. विधानसभेची सदस्यसंख्या हायेस्ट आहे, सर्वात जास्त 403. विधान परिषद सदस्यसंख्या आहे 100. लोकसभा सदस्य संख्या आहे 80. राज्यसभा सदस्य संख्या 31 आहे. राज्य प्राणी आहे 12 शिंगा. 12 शिंगा. संयुक्त प्रांत याचं नाव चेंज करून उत्तर प्रदेश असं करण्यात आलं. कधी? 1950 मध्ये. उत्तर प्रदेशमध्ये एकच राष्ट्रीय उद्यान आहे ज्याचं नाव आहे दुधवा. दुधवा राष्ट्रीय उद्यान. आणि 2 व्याघ्र प्रकल्प आहेत. एक आहे
पिलीभीत आणि दुसरा आहे अमानगड. अमानगड. उत्तर प्रदेश राज्याला सर्वात जास्त राज्यांची सीमा लागते. सर्वाधिक राज्यांची सीमा लागणारा राज्य कुठलं असेल तर तो आहे उत्तर प्रदेश. कुठं कुठं? इथं बघा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, हरियाणा या सर्वांची सीमा उत्तर प्रदेश राज्याला लागली आहे. आणि उत्तर प्रदेशमधला हा जो काही जिल्हा आहे खूप महत्त्वाचा, त्याला म्हणतो आपण सोनभद्र जिल्हा. ह्या सोनभद्रला या ठिकाणी मध्य प्रदेशची सीमा लागते, या ठिकाणी छत्तीसगडची सीमा लागते, या ठिकाणी झारखंड सीमा लागते, या ठिकाणी बिहार सीमा लागते. म्हणजे जवळपास चार चार जिल्ह्यांची चार चार राज्यांची सीमा लागला एकमेव जिल्हा भारतातील सोनभद्र. लक्षात ठेवा, ठिकाणी नेपाळची पण सीमा लागली आहे. चलो, ज्यांनी आपलं अजून जे PDF आहे आपलं एप्रिल महिन्याचं किंवा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्याचं 3 महिन्याचे PDF जे आहेत, हे कुणी घेतलं नसेल नक्कीच घ्या. ₹20 नाममात्र फी आहे फक्त. तुम्हाला WhatsAppला भेटून जाईल PDF. त्याची तुम्ही प्रिंट काढून देखील वाचू शकता आणि ह्या QR कोडवर तुम्हाला पैसे पाठवायचे ₹20. पुढचा प्रश्न. नुकतेच सूर्यापासून येणाऱ्या सौर वाऱ्याला पृथ्वी कसा प्रतिसाद देते याचा अभ्यास करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या अंतराळ संशोधन संस्थेने एक मिशन लॉन्च केलंय? त्या मिशनचं नाव आहे स्माईल. स्माईल मिशन कोणी लॉन्च केलं असेल तर ही संस्था आहे युरोपियन स्पेस एजन्सी, ESA. युरोपियन अंतराळ संशोधन संस्था, लक्षात ठेवा, यांनी स्माईल मिशन जे आहे ते लॉन्च केलेलं आहे. स्माईल मिशन कशासाठी? हे सौर वारे जे आहेत सूर्यापासून येणारे, ते पृथ्वी त्याच्या कसं त्याला प्रतिसाद देते यासाठी म्हणजे स्माईल आहे. ह्या स्माईलचं फुलफॉर्म आहे स्माईलचं सोलर विंड मॅग्नेटोस्फिअर आयनोस्फिअर लिंक एक्सप्लोरर. हे याचं मिशन आहे. म्हणजे याचं फुलफॉर्म आहे. 19 मे 2026 रोजी हे प्रक्षेपित झालेलं आहे. लक्षात ठेवा, पृथ्वीच्या चुंबक गोलाची पहिली जागतिक सॉफ्ट एक्स-रे प्रतिमा मिळवून सौर वाऱ्यासोबतचा त्याचा प्रतिसाद आणि अंतर्क्रियांचा अभ्यास करणे हे मुख्य उद्दिष्ट याचं आहे. आणि हे कोणासोबत केलेलं आहे? हे मिशन लॉन्च केलं आहे चीनसोबत. चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेस यांच्या संयुक्त मोहिमेतून ESAनं युरोपियन स्पेस एजन्सीला लॉन्च केलं आहे. भारतासाठी जसं इस्रो आहे तशी ESA आहे अमेरिकेसाठी, सॉरी युरोपियन संघटनेसाठी. ओके, युरोपसाठी इस्रो आहे. इस्रोचे 11वे अध्यक्ष कोण असतील? डॉक्टर व्ही नारायणन हे इस्रोचे अध्यक्ष आहेत. आणि इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969 आहे. हेडक्वार्टर मात्र इस्रोचं बेंगळुरू या ठिकाणी येतं. पुढचा प्रश्न 7वा. नुकतेच 23 वर्षीय तुषार कुमार हे कोणत्या देशातील बोरहॅम वूडमध्ये सर्वात तरुण भारतीय वंशाचे महापौर बनलेले आहेत? हे ते महापौर सर्वात तरुण वर्षाचे फक्त 23व्या वर्षी ते महापौर बनले तर बोरनहॅम वूडमध्ये. हे ठिकाण कुठे येतं? हे ते UK मध्ये, पर्याय क्रमांक 3. UK ज्याला आपण युनायटेड किंगडम असं म्हणतो. UK राजधानी काय असेल? लंडन आहे. ह्याच्यामध्ये 3 नाही 4 देश येतात UK ॲक्च्युली. एक इंग्लंड येतं, दुसरं येतं वेल्स, तिसरं येतं उत्तर आयर्लंड, त्यानंतर येतं स्कॉटलँड. 4 देशांचं मिळून बनतं UK. ओके, आणि UKचं नवीन राज्य कोण असतील? चार्ल्स किंग चार्ल्स तृतीय हे प्रमुख आहेत. आणि UKचे पंतप्रधान कोण असतील? PM. इंग्लंडचे पंतप्रधान थोडक्यात त्यांचं नाव आहे कीर स्टारमर. कीर स्टारमर. आणि जो काही मेयर आहे, महापौर म्हणजे मेयर, या मेयर या शब्दाला महापौर हा शब्द कोणी सुचवला असेल? हा नवीन शब्द दिला मेयरला आता महापौर म्हणायचं म्हणून डॉक्टर विनायक दामोदर सावरकर. VD सावरकर, विनायक दामोदर सावरकर यांनी मेयरला महापौर हा शब्द सुचवलाय. शहराचे किंवा नगराचे प्रथम नागरिक कोण असतील? तर ते असतात महापौर. पुढचा प्रश्न 8वा. नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्यात प्रगती 2026 या बहुपक्षीय युद्ध अभ्यासाचे आयोजन करण्यात आलेलं आहे? हे भारतानं करण्यात आलं आहे. म्हणजे हे भारताचं युद्ध अभ्यास ॲक्च्युली, आणि भारतामध्येच याचं आयोजन करण्यात आलं होतं. कुठं? उमरोई या ठिकाणी. कुठं? उमरोई मिलिटरी बेस आहे. उमरोई कुठे येतं? उमरोई येतं मेघालयमध्ये, पर्याय क्रमांक 2. उमरोई मिलिटरी बेस कोणत्या ठिकाणी विचारतील तर ते मेघालय. लक्षात ठेवा, प्रगती 2026 युद्धाभ्यास नुकतंच पार पडलेला आहे. याच्यामध्ये भूतान, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, मालदीव, म्यानमार, नेपाळ, फिलिपाईन्स, सेशेल्स, श्रीलंका, व्हिएतनाम अशा 12 मित्र राष्ट्रांच्या सहभागाने जो काही उमरोई लष्करी तळ आहे या ठिकाणी प्रगती 2026 पार पडलेला आहे. लष्करी सराव आहे. आणि भारतीय लष्कराचे प्रमुख कोण असतील? त्याचं नाव आहे उपेंद्र द्विवेदी. इंडियन आर्मीचे प्रमुख आहेत उपेंद्र द्विवेदी. मग मेघालयमध्ये पार पडलं. मेघालयविषयीचे जे अधिक पॉईंट आहेत त्यांच्यावरती एकदा नजर टाकूयात.
निर्मिती झाली होती मेघालयची 21 जानेवारी 1972 मध्ये. राजधानी शिलाँग आहे. मुख्यमंत्री आहेत कॉन्रॅड संगमा. राज्यपाल आहेत CH विजयशंकर. विधानसभा सदस्यसंख्या 60 आहे. लोकसभा सदस्य 2 आहेत आणि राज्यसभा सदस्यसंख्या 1 आहे. राज्य प्राणी आहे त्यांचा क्लाउडेड लेपर्ड, बर्फाळी चित्ता, क्लाउडेड लेपर्ड. राष्ट्रीय उद्यान आहेत नोक्रेक व बालपक्रम. लक्षात ठेवा, संपूर्ण जगामध्ये मी जर म्हटलं सर्वाधिक पाऊस पाऊस पडतो कुठं, तर या भागामध्ये खासी हिल्स म्हणतो आपण. खासी टेकड्यामध्ये मौसिनराम चेरापुंजी या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो. हे गारो, हे खासी आणि हे जैंतिया असे टेकड्या आहेत या ठिकाणी मेघालय. चलो पुढचा प्रश्न 9वा. दैनंदिन जीवनातील मापनशास्त्राचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी जागतिक मेट्रोलॉजी दिन कधी साजरा केला जातो? मेट्रोलॉजी आहे, मेटिओरॉलॉजी नाही. ते हवामानशास्त्र झालं, 23 मार्चला असतो तो. ठीक आहे ना. हे आहे मेट्रोलॉजी म्हणजे मापनशास्त्र आहेत, प्रमाण मापन किलोग्राम है ना, सेकंद वगैरे जे आहेत ना ते वाले. मग हे कधी असतं दरवर्षी? हे असतं 21 मेला. लक्षात ठेवा, IMP आहे. पुढचा प्रश्न, अजून एक प्रश्न बघूयात आपण. तो म्हणजे दरवर्षी आंतरराष्ट्रीय चहा दिन. आंतरराष्ट्रीय चहा दिन कधी साजरा केला जातो? हा असतो 21 मेला. चहाविषयीचं जागृती निर्माण करण्यासाठीचा 21 मेला असतो आंतरराष्ट्रीय चहा दिन. लक्षात ठेवा. चहाच्या उत्पादनामध्ये आसाम जो राज्य आहे, आसाम हा संपूर्ण भारतामध्ये नंबर 1 वरती आहे. आणि जो पहिला चहा होता दार्जिलिंगचा चहा, दार्जिलिंगचा चहा ह्याला 2004 मध्ये काय भेटलंय? GI टॅग भेटलेलं आहे. लक्षात ठेवा, दार्जिलिंगच्या चहाला सर्वात पहिल्यांदा GI टॅग भेटलेलं होतं. IMP येतं. त्यानंतर जेवढेही मे महिन्यातील दिवस आहेत त्यांच्यावरती आपण काय करूयात, एक नजर टाकूयात. 1 मेला असतो कामगार दिन किंवा महाराष्ट्र दिवस 1 मेला. 2 मेला असतं जागतिक ट्युना दिन. 3 मेला आहे जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन किंवा आंतरराष्ट्रीय बिबट्या दिन. 4 मेला असतो आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन, अग्निशामक दिन. 5 मेला आहे पोर्तुगीज भाषा दिन. 7 मेला असतो जागतिक ॲथलेटिक्स दिन. 8 मेला असतो जागतिक रेड क्रॉस दिन किंवा जागतिक थॅलेसेमिया दिवस. 11 मेला आहे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन. 12 मेला आहे आंतरराष्ट्रीय नर्स दिन. 14 मेला असतो छत्रपती संभाजी महाराजांची जयंती. 15 मेला आहे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन. 16 मेला आहे राष्ट्रीय डेंग्यू दिन. 17 मेला आहे जागतिक उच्च रक्तदाब दिन. 18 मेला आहे जागतिक एड्स लसीकरण दिन किंवा जागतिक संग्रहालय दिन. 20 मेला असतो जागतिक मधमाशी दिवस किंवा जागतिक मेट्रोलॉजी दिन. 21 मेला आहे राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिवस किंवा आंतरराष्ट्रीय चहा दिवस. आंतरराष्ट्रीय चहा दिन लक्षात ठेवा. इथं टिक मारताना नाही. ही आहे 20 मेला. ओके, जागतिक मेट्रोलॉजी दिन 20 मेला असतो. चलो, हे तो अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. जर कोणाला आपली ऑफलाईनची बॅच जी नवीन सुरू होणार आहे 11 जून पासून, ह्या बॅचला कोणीही जर संपर्क करायचा तर ह्या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. नवीन बॅच सुरू होणार आहे अगदी बेसिकपासून. ओके, मराठी व्याकरण असू द्या, GK असू द्या, गणित आणि बुद्धिमत्ता ह्या चारही विषयाची तयारी प्लस ग्राउंडची पण तयारी अगदी छान पद्धतीने होऊन जाईल. शून्यापासूनची बेसिक बॅच आहे ही. सर्व टीम आहे, व्यवस्थितपणे तुमच्याकडून करून घेतलं जाईल. नवीन मुलं असतील किंवा जुनी मुलं असतील, रिव्हिजनच्या माध्यमातून पण येऊ शकता. कोणत्याही ठिकाणी जर तुम्ही असाल तरी तुम्ही सोलापूर या सिटीमध्ये साधारणतः ही बॅच आहे. नक्कीच तुम्ही त्याचा फायदा घ्या. चला, रिव्हिजन करूयात आपण कालच्या महत्त्वाच्या प्रश्नांवरती एक नजर टाकून. नुकतेच कोणाला नॉर्वेचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट प्रदान करण्यात आला? नरेंद्र मोदी यांना. नुकतेच कोणी UIDAIच्या मुख्य कार्यकारी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे? तर हे आहेत सौरभ विजय. कोणत्या ऑपरेशनच्या अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला नुकतंच नक्षलमुक्त म्हणून घोषित करण्यात आले आहे? ऑपरेशन अंतिम प्रहार. कोणत्या राज्यात भारतातील पहिल्या AI सक्षम डिजिटल बँकिंग शाखेचे उद्घाटन नुकतंच करण्यात आलं आहे? आसाम. नुकतेच निधन झालेले BC खंडूरी हे कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? उत्तराखंड. दरवर्षी जागतिक मधमाशी दिन कधी असतो? 20 मे रोजी. भारतातील पहिले अंडर वॉटर म्युझियम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात आले आहे? हे आहे सिंधुदुर्ग. नुकतेच भारतीय हवाई दलात प्रतिष्ठित CAT A क्वालिफाईड फ्लाइंग इन्स्ट्रक्टर रेटिंग मिळवणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण असतील? त्याचं नाव आहे सानिया.
नुकत्याच कोणत्या देशात तिसरी नॉर्डिक शिखर परिषद 2026चे आयोजन करण्यात आले आहे? नॉर्वेमध्ये. आणि राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन कधी असतो? 21 मे रोजी असतो. चला, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्या जाता. नुकतेच खालीलपैकी कोणत्या संस्थेने ओमेगा बॉल सादर केला आहे, जो भारतातील पहिला 3 संघीय फुटबॉल प्रकार आहे? कमेंट बॉक्समध्ये आन्सर सांगा. ह्याचं उत्तर आपण उद्या जाणून घेऊयात. अजून तुम्ही जर आपलं अनुभवचे ॲप आहे, ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलं असेल तर ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा. या ठिकाणी स्कॅनरवरती स्कॅन करून त्या ठिकाणी तुम्हाला स्पेशल जीकेची बॅच आहे ₹510 फक्त. ओके. आणि त्या ठिकाणी संपूर्ण तुम्हाला जीके कव्हर होईल. या ठिकाणी आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याला पण तुम्ही नक्की जॉईन करू शकता. आणि जे आपलं इंस्टाग्राम चॅनल आहे, त्याला पण तुम्ही नक्की फॉलो करून ठेवा. चला, इथं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद खूप खूप मनापासून. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल शेअर करा, लाईक करा. आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर एकदा जाताना सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून झाल्यानंतर शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, ऑल या बटनावरती क्लिक करा. तरच आपल्या संपूर्ण कोणत्याही व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येऊन जाईल. चला, उद्या सकाळी 6 वाजताच्या फ्रेश मॉर्निंगमध्ये भेटूयात आपण याच प्रकारचे अशाच प्रकारचे कंटेंट प्रश्न घेऊन. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक्यू. जय हिंद.